नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येस. आज आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. आणखी एका वेगळ्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेण्याकरता आणि तो अभ्यासक्रम कसा आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन मिळणार आहे, हे सगळं माहिती होण्याकरता म्हणून तुम्ही सुद्धा खूप उत्सुक आहात, की येस पुन्हा अश्विनीताई आलेली आहे आणि आपल्याला आता या वेळी कुठल्या अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहे. तर यावेळेचा आजचा हा आणखी एक वेगळा नवा अभ्यासक्रम आहे तो म्हणजे वक्तृत्व किंवा भाषण कला त्या संदर्भातला अभ्यासक्रम आहे की जो मोहिते एज्युटेकच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला आपल्या या कलेची या अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे. वक्तृत्व भाषण हे शब्द ऐकल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या शाळांमध्ये होणाऱ्या स्पर्धा आठवलेल्या आहेत, बरोबर ना? होय, अगदी खरं आहे की भाषण करायची सुद्धा एक कला असते बरं का. उगाचच कोणी येईल आणि स्टेजवर एखाद्या विषयावर भाषण करेल असं होत नाही. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये ज्या स्पर्धा होतात, एज्युकेशन कॉम्पिटिशन म्हणतात त्याला, की जिथे तुम्हाला भाषण करायचं असतं, वक्तृत्व कला तुमची सादर करायची असते. मग त्या स्पर्धेमध्ये तुम्ही याआधी कधी भाग घेतलेला आहे? नाही. समजतंय मला, की तुम्ही म्हणत असाल, "नाही बाबा, आम्ही काही फारसा भाग नाही घेतलेला. आपल्याला काही ते ते आपलं क्षेत्र नाहीये. ते बाकीच्यांनी करावं" वगैरे असं तुमच्या मनामध्ये असेल आणि म्हणून तुम्ही भाग घेतला नसेल. तर मित्रांनो, तुमच्या मनातली ही भीती, तुमच्या मनातलं हे कन्फ्युजन, तुमच्या मनातला हा सुरू असलेला गोंधळ, की हे मला जमणारच नाही आणि त्याच्यामुळे मी काही क्षेत्राच्या किंवा या स्पर्धेच्या नादी लागणार नाही, मी कधी भाग घेणार नाही या भाषण आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे, असं जर तुम्ही काही डोक्यात पक्क केलं असेल, तर हे सगळं तुमच्या मनातला हा चुकीच्या विचारांचा जो कचरा आहे ना, तो पहिला बाजूला काढा. होय, अगदी हा चुकीच्या विचारांचा कचराच आहे, की तो बाजूला काढणं गरजेचं आहे. कारण वक्तृत्व, भाषण कला हा जो अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये जे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, ते इतकं तुमच्या म्हणजे फक्त ते स्पर्धेपुरतं किंवा तशा प्रकारची काही संधी मिळाली, तरच तुम्हाला उपयोगी पडणार आहे का? तर तसं नाहीये. हे वक्तृत्व कला किंवा भाषण कला हा अभ्यासक्रम शिकताना जे काही मुद्दे तुम्हाला सांगितले जातील, ज्या काही गोष्टींचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, तर ते इतकं तुम्हाला तुमच्या संपूर्ण सर्वांगीण विकास, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे हे मी फक्त स्पर्धांपुरतंच म्हणते अशातला भाग नाही. बघा घरामध्ये सुद्धा असं होतं, की बरेच जण बोलत असतात, काहीतरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असते. आणि त्याच्यामध्ये आपण कधी बोलतो का? आपण होऊन कधी त्याच्यामध्ये सहभाग घेतो का? खूप लहान जेव्हा वय असतं किंवा फार लहान मुलं असतात, तेव्हा त्यांचा काही संबंध नसतो. पण जसं मोठं होत जातो आपण, साधारण आपल्या वयाला समजतील, आपल्या त्या वयाच्या बुद्धीला पटतील किंवा आपल्याला काहीतरी विचार करायला भाग पाडतील, असे आपल्या वयाशी निगडीत काही विषय असतील आणि त्याबद्दल समजा घरामध्ये काही चर्चा सुरू असेल, तुम्हाला कधी काही विचारलं, की "बाबा तुला काय वाटतं?" तर तुम्ही कधी-कधी असं होतं बऱ्याच मुलांच्या बाबतीमध्ये, की ते काहीच बोलत नाहीत. नुसतीच मान हलवतात किंवा "काही नाही, विशेष काही नाही, ठीक आहे." एवढंच उत्तर देऊन मोकळं होतात. पण जेन्युइनली त्या विषयावर जेव्हा आई-वडिलांना अपेक्षित असतं, की माझ्या मुलानी किंवा माझ्या मुलीनी काहीतरी एक मत द्यायला सुरुवात करावी, काहीतरी आपला विचार मांडण्याकरता सुरुवात करावी. तर ही जी थिंकिंग प्रोसेस म्हणतो, आपल्या मेंदूला काम द्यायची जी प्रोसेस आहे, तो जो प्रकार आहे, तो करणं, तो होणं हे फार गरजेचं आहे. कारण आपण स्वतः जर कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करू शकलो नाहीत, आपलं काहीतरी मत तयार करू शकलो नाहीत आणि आपलं तयार झालेलं मत जे आहे, ते आपण लोकांसमोर मांडू शकलो नाहीत, तर इतर लोकं जे सांगतील तसंच आपण वागायचं, झापड लावून जगायचं, हे आयुष्य आहे का? तर असं वागून चालत नाही. असं वागितलं तर मग तुम्हाला तुमचे सगळेजण गैरफायदाच घेतील ना तुमच्या वागण्याचा, की ठीक आहे हिला स्वतःचं मत नसतं. हिला आपण जे काय सांगू ते ती करते. आपण जसं म्हणू तसं ती ऐकते. असं प्रत्येक वेळी होता कामा नये.
कधी कधी तुमच्या मताला, तुमच्या म्हणण्याला सुद्धा सगळ्यांनी तेवढीच किंमत दिली पाहिजे, ते मानलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर हे होईल कधी? हे व्हायला तुम्ही तुमचं मत तयार केलं पाहिजे, तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे, ते मत ऐकावं असा आग्रह धरला पाहिजे. तरच या गोष्टी होतील ना. तर वक्तृत्व म्हणजे फक्त तेच मी म्हणते ना, की वक्तृत्व म्हणजे फक्त शाळेत स्पर्धा आहे म्हणून भाग घ्यायचा आणि म्हणून कधीतरी बोलायचंय, पाठांतर करायचंय, असं नाहीये. तो जो वक्तृत्वाचा किंवा 4 लोकांसमोर बोलायचा जो गुण आहे, तो जो धीटपणा आहे, तो जो आत्मविश्वास आहे, तो ह्या इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला उपयोगाचा येतो, उपयोगी पडतो. बरोबर आहे ना? आलं ना लक्षात? बघा, एकीला आठवलेलं आहे, की बाबा मला आईने घरी कधीतरी विचारलेलं आहे आणि मी काही उत्तरच दिलं नव्हतं. नुसतीच अशी मान डोलावली होती. तर हेच होऊ नये म्हणून तुमचं मत तयार करायला पाहिजे. तुमच्या मेंदूला काम देणं गरजेचं असतं, की विचार कर. तुला काय वाटतं? तुझा व्ह्यू काय आहे? तुझा दृष्टिकोन काय आहे या विषयाबद्दलचा? हा तयार होणं, हा तयार करणं, त्यासाठी सराव करणं म्हणजेच आपण म्हणूया की वक्तृत्व किंवा भाषण कला त्याचा अभ्यास करणं. या पूर्ण मोहिते एज्युटेकचा जो अभ्यासक्रम आहे वक्तृत्व आणि भाषण कलेसंदर्भातला, याच्यामध्ये आपल्याला याच सगळ्या बेसिक गोष्टींची माहिती, त्यांचं मार्गदर्शन हे तुम्हाला खूप छान सखोल पद्धतीने मिळत राहणार आहे. तुमच्या सगळ्या शंकांची सुद्धा उत्तमरित्या उत्तरं याच्यामध्ये दिली जाणार आहेत, की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा डाऊट, शंका मनामध्ये राहणारच नाही तुमच्या, की वक्तृत्व आणि भाषण म्हणजे कसं करायचं, मला जमेल का नाही, किंवा जे काही इतर तुमच्या असतील शंका, तर त्या सगळ्या तुमच्या दूर निघून जातील आणि एक छान उत्कृष्ट वक्ता किंवा एक छान भाषण करणारा मुलगा, भाषण करणारी विद्यार्थिनी असं ह्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर तयार होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आता वक्तृत्व म्हणजे काय? हं. याआधी आपण आपल्या कथाकथन अभ्यासक्रमाबद्दलची पण माहिती घेतलेली आहे काही वर्गांमध्ये. तर पुढे येऊन माईक समोर बोलणं हा एक भाग आहे, पण त्याचे आयाम बघा किती वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये कथाकथन हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. निवेदन, सूत्रसंचालन हा भाग पूर्णपणे वेगळा आहे आणि वक्तृत्व, भाषण हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल, की स्टेजवर उभं राहून बोलण्यासाठीचे प्रकारच किती वेगळे-वेगळे आहेत. हो ना? तुम्ही कधी अशा म्हणजे शाळेमध्ये तुमच्या जेव्हा काही प्रोग्राम आयोजित केले जातात, तेव्हा तुमच्या शाळेमध्ये जे प्रमुख पाहुणे येतात, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, तर तुम्ही मनात म्हणला असाल, की "अरे हां, ह्या सरांनी काय छान सांगितलं ते, तो जो प्रसंग आहे इतिहासातला, तो किती छान सांगितला या सरांनी." किंवा या मॅम ज्या आल्या होत्या, त्यांनी काय सुंदर माहिती सांगितली आणि हे आपण या पद्धतीने कधी विचारच केला नव्हता. इथे टाळ्या पडायला पाहिजेत, इथे आपल्याला छान काहीतरी आवडलेलं आहे, त्यांच्यासारखं आपल्याला बोलता आलं पाहिजे. अशी भावना, असा विचार अनेकांच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तुमच्या शाळांमध्ये जेव्हा जेव्हा असे काही कार्यक्रम होतात, तेव्हा असे कोण वक्ते येतात बाहेरून, तर त्यांचं बोलणं ऐकावंसं वाटतं, त्यांचं भाषण ऐकावंसं वाटतं. तर ते का असतं? तुम्ही कथाकथन आणि भाषण याच्यातला आपण थोडक्यात आधी थोडासा फरक लक्षात घेऊया. कथाकथन म्हणजे काय, तर गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तिथे तुम्हाला डायलॉग्स बोलायचे आहेत. तिथे तुम्हाला आवाजामध्ये व्हेरिएशन आणायचं आहे. वक्तृत्वामध्ये जेव्हा तुम्ही असे वक्त्यांची भाषणं ऐकली असतील काही ऑकेजननी किंवा घरातल्यांनी तुम्हाला एखाद्या वेगळ्या कार्यक्रमाकरता म्हणून घेऊन गेले असतील आणि तिथे कोणी नामांकित वक्ते आले असतील, त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं तुम्हाला ऐकायची संधी मिळाली असेल, तर तुम्हाला आठवत असेल की त्यांचं बोलणं प्रभावी असतं. भले एकच त्यांचा जो बोलण्याचा जो टोन असतो किंवा एक जो बोलण्याचा स्पीड असतो, तो त्यांनी कंडक्ट केलेला असतो, तो त्यांनी होल्ड ठेवलेला असतो, तोच कंटिन्यू केलेला असतो. पण तरीसुद्धा त्यांचं भाषण आपल्याला ऐकावंसं वाटतं. आता हे बोलणं ऐकत राहावंसं वाटणं याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत. म्हणजे मुळात ती व्यक्ती त्या विषयाचा, पर्टिक्युलर विषयाचा अभ्यास तिने किती केलेला आहे. बरं, नुसता अभ्यास केलाय का? तर त्यातलं नेमकं काय सांगायचं आहे? विषयाशी संबंधित नेमकं काय सांगायचं आहे? ते कसं सांगायचं आहे? हे सगळे बारकावे त्यांनी मुळात आधी आपल्या मेंदूमध्ये फिट केलेले आहेत आणि मग ती व्यक्ती भाषण करायचं आहे म्हटल्यानंतर माईक समोर उभं राहून कशा प्रखरतेने, कशा प्रभावीपणे
आपले त्या पर्टिक्युलर विषयाबद्दलचे विचार मांडती आहे. आता आपले विचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यासाठी आपल्याला आधी अभ्यास करावा लागतोच. मग तो अभ्यास आपण आपल्या दृष्टिकोनातनं आपल्या मेंदूला पटेल, आपल्या मेंदूचा म्हणजे त्याला सहजपणे सांगता येईल अशा पद्धतीनं आपण रिसर्च जो केलेला असतो तो मांडतो आणि मग तो आपण श्रोत्यांसमोर आपलं भाषणातनं आपण तो मांडायला लागतो. तर हा पूर्ण वक्त्याबद्दलचा एखादा वक्ता जेव्हा येऊन बोलतो तेव्हा ते प्रभावीपणे आपल्याला वाटत राहतं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की तो किती वेळ बोलतो आहे. मुद्देसूद बोललं पाहिजे, पण ते एक वेळेचं भान राखून सुद्धा बोलावं लागतं. खूप लांबण लावलेला आहे विषय, खूपच काहीतरी लांबलचक नेतो आहे तो वक्ता. तर इनिशियली त्या वक्त्याचं भाषण छान वाटतं ऐकायला, पण नंतर जसं लिमिट क्रॉस होतं वेळेचं, त्याच्यानंतर असं वाटतं की नाही बाबा हे कधी संपेल. कंटाळवाणं होतं, जास्त वेळ आपण बसू शकत नाही, ऐकू शकत नाही वगैरे. तर हे होऊ नये म्हणून वेळेचं भान राखणं त्या वक्त्यांनी हे सुद्धा फार गरजेचं असतं आणि हे उत्तम वक्ते त्याच गोष्टीचं भान राखतात. म्हणजे विषयाचा अभ्यास, विषयाची मांडणी उत्तम प्रकारे करतात, वेळेचं भान राखतात. बरं, वेळेचं भान राखताना सुद्धा कंटेंट जो आहे तो आपला पूर्णपणे मेसेज गेला पाहिजे प्रेक्षकांपर्यंत की काय विषय आहे आणि या विषयाबद्दलचा अभ्यास, या विषयाबद्दलची एक्स्ट्राची माहिती तुम्हाला प्रेक्षकांना द्यायची आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांची मांडणी करणं, सादर करणं, हे सगळ्या गोष्टी वेळेचं भान राखून करणं, कंटाळवाणं न होता किंवा अपूर्ण न ठेवता तुम्ही ते करणं, हे उत्तम वक्त्याचं लक्षण आहे आणि तेच जे करतात तेच उत्तम वक्ते होतात, तेच सगळ्यांच्या लक्षात राहतात. आता पुन्हा याची सुरुवात कुठनं करू शकतो आपण? तर अगदीच सोपं आहे की शाळांपासनं शालेय जीवन हे आपल्या कलागुणांना वाव देणारं उत्तम विद्यापीठ आहे. उत्तम व्यासपीठ आहे, की जिथे तुम्हाला हे सगळं करायची संधी मिळते, स्वतःला एक्सप्लोअर करायची संधी मिळते. त्यामुळे माझा तर हा आग्रह नक्कीच राहील मुलांनो, की तुम्ही अशा वेगळ्या स्पर्धांमध्ये कायम भाग घेत राहा. भले कधी-कधी भाग घेणं नाही जमलं, तरी त्या स्पर्धा जेव्हा होत असतील, तेव्हा त्या अटेंड करत राहा. म्हणजे तुम्हाला कळेल, की मुलं कसा-कसा विषय निवडत आहेत, कशा पद्धतीने ते अभ्यास करत आहेत त्या विषयाचा आणि कशाप्रकारे ते बोलत आहेत. उत्तम वक्ता जर तुम्हाला व्हायचं असेल, तर अशा मुळात शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. शाळेतल्या स्पर्धांचे विषय हे त्या मानाने सोपे, सुटसुटीत, छोटे असतात, की जिथे तुम्हाला फार अवघड भाषा वापरावी लागली आहे किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा काहीतरी वेगळाच अभ्यास करावा लागलेला आहे. असे फारसे त्याच्यामध्ये शाळेतल्या स्पर्धांमध्ये तसे विषय नसतात. सोपे विषय असतात, की जिथे तुम्हाला मोजक्या ह्याच्यामध्ये सोपा अभ्यास करून किंवा तुम्हाला माहिती असलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं आणखी एक्स्ट्रा थोडासा अभ्यास केला, की तुम्ही तुमचा विषय मांडू शकता. अशा प्रकारे शाळांमध्ये स्पर्धा असतात. मग त्याच्यामध्ये विषय काय असतात तर निसर्गावर आधारित विषय असतात, की जिथे तुम्हाला त्याबद्दलचं मत मांडायचं आहे. पुन्हा कुठले विषय असतात तर म्हणू की स्वातंत्र्य सेनानी कसे होते आपल्या देशामध्ये होऊन गेलेले, ते थोर जे योद्धे होते ते कसे होऊन गेलेले आहेत. आपले ऐतिहासिक, पौराणिक, पारंपरिक असे अनेक वेगळे विषय हे वक्तृत्व स्पर्धांमध्ये घेतले जातात. कधी-कधी असेही विषय तुम्हाला दिले जातात, की बाबा मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर, मी पुस्तक झालो तर, असेही कधी-कधी तुम्हाला विषय देतात स्पर्धांमध्ये. तर मग तुमचं इमॅजिनेशन तिथे सुरू होतं, की समजा मी शाळेचा मुख्याध्यापक झालो, असा विषय आला, तर मग मी काय करेन? आपल्या शाळेचे प्रिन्सिपल, सर किंवा मॅम कशा वागतात? आणि मग ते थोडासा तो विचार करून, आपल्या कल्पना फुलवून, असं ती जी छान कॉम्बिनेशन करून तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं तो विषय सादर करता, तो विषय मुलांसमोर मांडता, तर ते करताना तुम्हालाही लक्षात येतं, की अरे हे खूप छान आहे आणि इथे माझा मेंदू जरा जास्त काम करायला लागलेला आहे आणि त्यालाही छान विचार करता येतो, कल्पना करता येतात. बरं त्या कल्पना या त्या विषयाशी सुसंगत असतात आणि छान वाटते, मजा येते सादर करताना. तर हा आनंद, हे समाधान, एक वेगळा काहीतरी अनुभव हा तुम्हाला या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर नक्कीच मिळू शकतो. आणि जेव्हा आपण म्हणतो, की मी पुस्तक झालो तर,
किंवा माझं आवडतं पुस्तक, माझं आवडतं झाड, माझी शाळा किंवा असं अगदी म्हणजे इनिशियल तर असे विषय असायचे की आई संपावर गेली तर. आता आई संपावर, आईने स्ट्राईक केला की तिला घरकाम करायचंच नाहीये. इमॅजिन करतो आपण की समजा आईने आपल्या असं ठरवलं की बाबा मी घरकाम करणार नाही, तर काय काय होईल घरामध्ये. सो तुमची कल्पनाशक्ती सुद्धा या अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे वाढत राहते. आणि याचा तुम्हाला तुमच्या सर्वांगीण विकासाकरता, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी इतका उपयोग होतो ना मुलांनो, म्हणजे वरवर वाटतं की हे नाहीये महत्वाचं, पण नाही, तसं नाहीये. या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही एक उत्तम माणूस म्हणून घडण्याकरता, तुमची वैचारिक क्षमता वाढण्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी, अशा अनेक स्पर्धा, त्याच्यामध्ये तुम्ही घेतलेला भाग, त्यासाठी केलेला अभ्यास, हे सगळं सगळं कुठे ना कुठेतरी तुम्हाला ते उपयोगी पडत राहतं, त्यांची मदत होत राहते आणि तुम्ही तुमचा मेंदू जो आहे तो उत्तम प्रकारे विचार करण्याकरता म्हणून प्रवृत्त होत राहतो कायम. त्याला ती सवय लागते. कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही डगमगत नाही. काही आपलं मत मांडायचं आहे, की एखादी व्यक्तीचं वागणं मला पटलेलं नाहीये, पुढे मोठं झाल्यानंतर किंवा आत्ताच्या शालेय जीवनामध्ये सुद्धा असं होतं बऱ्याचदा, की आपल्याला कधी-कधी नाही आवडत काही-काही गोष्टी. मग ते आवडलेलं नाही किंवा आवडलेलं आहे. ह्या दोन्ही प्रकारची जी मतं आहेत, ते आपलं मत मांडता येणं हे फार गरजेचं आहे आणि ज्या मुलाला अशा प्रकारे छान पद्धतीनं एखाद्याला नकार सांगता येतो किंवा एखाद्याचं कौतुक करता येतं ना, तर त्याच्या बोलण्यावरूनच कळतं, की ही व्यक्ती किती उत्तम विचार करणारी आहे, ही व्यक्ती किती छान आपलं मत मांडती आहे. कारण लक्षात घ्या, की भाषण करणं म्हणजे एखाद्यावर बंबार्डिंग करणं असं नसतं. फक्त आपलं मत परखडपणे मांडणं म्हणजे भाषण करणं असतं. म्हणजे एखाद्या आपण म्हणू की आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या अनेकांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे. तर त्याबद्दलचं तुम्हाला काही विषय दिलेला आहे आणि तुम्हाला त्यातलं एखादं व्यक्तिमत्व, एखादा नेता, एखादा अ, अ, पुढारी असं तुम्हाला निवडायचं आहे, की ज्याच्याबद्दल तुम्हाला मत मांडायचं आहे. तुम्हाला तुमचाही विचार मांडायचा आहे. पण इथं तुम्ही इमॅजिनेशन वापरू शकता का? नाही वापरू शकत. म्हणजे स्वामी विवेकानंद किंवा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, अगदी महात्मा गांधी असे विषय जर तुम्हाला दिले असते, तर तुम्हाला तिथे तुमची इमॅजिनेशन करायची नसते. तुमची कल्पनाशक्ती वापरायची नसते तिथे. तिथे या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्याकरता म्हणून स्वतःचं ज्या पद्धतीनं बलिदान दिलेलं आहे, ज्या पद्धतीनं स्वतः देशासाठी म्हणून विचार कायम ठेवलेला आहे मनामध्ये, देशप्रेम त्यांच्यामध्ये कसं होतं, हे सगळं तुमच्या अभ्यासातनं जाणवलं पाहिजे आणि ते तुम्ही कशाप्रकारे मांडता आहात, तेही खूप मॅटर करतं. इथे तुमची कल्पनाशक्ती काहीच कामाची नसते. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही इमॅजिन केलं पाहिजे असं नसतं. कधी जो अभ्यास असतो, जो तुम्ही रिसर्च करता, ज्या कोणाकडनं माहिती करून घेता, त्याची मांडणी तुम्हाला उत्तम प्रकारे करता आली पाहिजे. हे सुद्धा वक्तृत्व कलेसाठी, भाषण कलेसाठी म्हणून फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे ते आत्मविश्वासाने, त्यातलं खरेपण मांडणं, कॉन्फिडेंटली बोलणं हे फार महत्वाचं आहे. उत्तम वक्ता हा कॉन्फिडेंटली बोलतो, घाबरत नाही. आपल्यासमोर किती प्रेक्षक आहेत, कमी आहेत का जास्त आहेत, हा विचार न ठेवता वक्ता हा कॉन्फिडेंटली त्या विषयावर आपलं मत मांडतो. तर तो कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप होतो, की भले परिस्थिती कुठलीही येऊ देत, पण मला या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे, याच्यासाठी पर्याय काढायचा आहे, मार्ग शोधून काढायचा आहे. म्हणून माझा आत्मविश्वास हा मला पुढे आयुष्यभर उपयोगी पडतो. लीडरशिप क्वालिटी जी असते ती सुद्धा या वक्तृत्व कलेमुळे, भाषण कलेमुळे डेव्हलप होते. त्याची वाढ होते, वाढीस लागते ती. की काय होतं तर आपण म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं, की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला नकार द्यायचा आहे, की मला हे नाही पटलेलं. तर सगळ्यांनाच हे म्हणता येत नाही ना, की नाही मला म्हणता येत नाही. मी कसं म्हणू? मला भीती वाटते. कोणी ओरडलं तर किंवा कोणी मला कमी लेखलं तर, कोणी हसलं तर, कोणी चिडवलं तर, असे विचार मनामध्ये येतात. पण त्यात सुद्धा एखादाच मुलगा किंवा एखादीच मुलगी असते, की जी ठामपणे पुढे जाते, की नाही हे आम्हाला नाहीच पटलेलं, आम्ही हे करणारच नाही असं. तर हे ठामपणे सांगणं, हे तुम्ही बाकीच्या तुमच्या ज्या ग्रुप असतो, त्याला तुम्ही लीड करता.
की ठीक आहे तुम्हाला जमत नाही ना, पण मला सांगायचंय, मी सांगणार. आणि मग पुढे जाऊन तुम्ही ती गोष्ट, त्या गोष्टीबद्दलचा नकार किंवा होकार किंवा कौतुक जे काय असेल ते तुम्ही तुमचं मत मांडता. तर हे लीडरशिप क्वालिटी सुद्धा या भाषण कलेमुळे ऑटोमॅटिकली डेव्हलप होते. तुम्ही काही पर्पजली ठेवत नाही इंटेन्शन, की आता मला लीडर व्हायचं आणि म्हणून मी पुढे जाणार आहे म्हणून. असं नाही. फक्त तुमचं मत तुम्ही कॉन्फिडेंटली मांडत आहात म्हणून ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ग्रुपचे, त्या पर्टिक्युलर विषयाबद्दलचे लीडर होता. सो ही लीडरशिप क्वालिटी सुद्धा तुमची डेव्हलप होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे आणि सगळ्यांच्या वतीनं मत मांडायचं आहे. हा गुण सुद्धा तुमचा याच्यामध्ये डेव्हलप होत राहतो. त्याच्यानंतर भाषेचा अभ्यास, भाषा संपदा किंवा भाषेची संपत्ती आपल्याकडे इतकी आहे. मग भाषा कोणतीही असू देत ना, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे, मराठी असू दे, कुठलीही भाषा असेल तर त्याच्यामध्ये इतकं वैविध्य आहे शब्दांचं, की ते तुम्ही कसं मांडता आहात. म्हणजे एकच वाक्य किंवा एकच शब्द साधारण काही इंटरव्हल नंतर तुमच्या भाषणामध्ये रिपीट होतोय का? का तुम्ही त्याला समानार्थी, त्याला सिनॉनिम वापरता आहात आणि वाक्यरचना करता आहात, बोलता आहात. तर हे सुद्धा तुमचं ऑटोमॅटिकली ते पण स्किल डेव्हलप होतं, की त्या साठीचा, त्या भाषेतला तुमचा अभ्यास किती होतो आहे. आणि हा अभ्यास करणं, हा फक्त काही तेवढ्या स्पर्धेपुरता राहत नाही, तेवढ्या टॉपिकपुरता राहत नाही. तर तो ऑटोमॅटिकली तुमच्या मेंदूमध्ये फिट बसतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची, एखाद्या गोष्टीबद्दलची, एखाद्या ठिकाणाबद्दलची माहिती. ऐतिहासिक ठिकाण असेल एखादं, त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं असेल, की तुम्ही कसं जा किंवा काय तिथे तुम्हाला बघायला मिळेल, काय-काय छान गोष्टी तिथे तुम्हाला अनुभवायला मिळतील, ते किती सुंदर आहे. हे तुम्ही जेव्हा सांगता आहात, तर ते सांगताना ऐतिहासिक ठिकाण आहे म्हणल्यानंतर किती भाषेचं वैविध्य तुम्ही, शब्दांचं वैविध्य तुम्ही वापरू शकता, वाक्यांचं वैविध्य वापरू शकता. ते जेवढं तुम्ही छान प्रकारे आणि जेवढ्या संख्येने वापराल शब्दांचं वैविध्य, तेवढा तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्या पर्टिक्युलर ठिकाणाबद्दलचा, त्या विषयाबद्दलचा, हे ऑडियन्सला कळतं. सो इथे तुमचा भाषेबद्दलचा अभ्यास वाढला, ती संपत्ती किती आहे भाषेची, केवढी समृद्ध भाषा आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, हे आपल्याला कळतं. स्पर्धेच्या माध्यमातून ही सवय लागते. पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा एसे लिहायचे असतात किंवा पुढे अगदी कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही गोष्टी वेगळ्या अंगाने करायच्या असतात. तर तिथे तुम्हाला हा भाषा संपत्तीचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला उपयोगी पडतो आणि फार वेगवेगळे छान अनुभव त्याच्यामुळे येत राहतात. तर नो डाऊट, म्हणजे माझा मुद्दा असा आहे मुलांनो, एक लक्षात घ्या, की आपला जो हा ब्रेन आहे ना, मेंदू, तो इतकं सगळं घेणारा आहे ना, की तुम्ही जेवढं द्याल तेवढं तो घेत राहतो. आणि हे तुमचं आत्ताचं जे वय आहे ते इतकं योग्य वय आहे, की जिथे तुम्हाला जेवढं म्हणून शिकता येईल, जेवढं म्हणून नॉलेज गेन करता येईल ना, तेवढं तुम्ही गेन करा आवर्जून. तेवढं तुम्ही स्वतःलाच आजमावून बघा, की आपण हे केलेलं आहे, आता याच्या पुढचं स्वतःलाच चॅलेंज देऊन आपण ही पण गोष्ट करूया. तर हे सगळं करता येणं, स्वतःच्या मनाला ठामपणे आत्मविश्वासाने पुश करणं, की हे केलंस ना, आता पुढचंही करायचंयस तू. हे स्वतःलाच बजावणं, हा एवढ्या लेव्हलचा आत्मविश्वास डेव्हलप होतो, तो या वक्तृत्व आणि भाषण कलेमुळे. घरामध्ये सुद्धा एखादा विषय असेल, की काही आपण म्हणूया, की सणाबद्दलची तयारी असेल, तर तिथे सुद्धा जेव्हा आई-वडील सुरुवात करतात, की बाबा या गणेशोत्सवामध्ये काय-काय आपण कसं-कसं करूया, डेकोरेशन काय करायचं आहे. आता किती सोपा विषय आहे ना, की डेकोरेशन काय करायचं आहे. तिथे पण जर तुम्हाला तुमचं मत नाही मांडता आलं, तर मग ते बरोबर नाही ना. म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे, की कशा प्रकारे आपण डेकोरेशन करूया यावेळेस. सो हे मत मांडता येणं हे खूप महत्वाचं असतं आणि तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तर आजपासून आजपासून हा अभ्यासक्रम सुरू होतो आहे, वक्तृत्व भाषण कलेचा, जो मोहिते एज्युटेकच्या थ्रू तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे, की उत्तम वक्ता हा कसा होऊ शकतो. तर स्वतःला एवढं बजावत राहायचं आहे, की मी माझ्या मेंदूला सांगणार आहे, की विचार कर, शब्दांची मांडणी कर आणि ते शब्द बाहेर सादर करता म्हणून स्वतःला खंबीर कर, स्वतःला आत्मविश्वासाने तयार कर. हे आपण स्वतःच्या मेंदूला बजावायचं आहे, की जेणेकरून तो आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या उभं राहण्यातनं, तुमच्या देहबोलीतनं, तुमच्या हातवाऱ्यातनं, तुमच्या आय कॉन्टॅक्टमधनं सुद्धा जाणवेल, की खरंच
या विषयावरचा या मुलाचा किंवा या मुलीचा किती सुंदर अभ्यास झालेला आहे, किती छान परखडपणे आपलं मत मांडती आहे. हे सगळं मांडता येणं, त्यासाठी म्हणून सबाधितपणा स्वतःच्या अंगी येणं, माईकची सवय होणं, माईक समोर उभं राहताना कसं तो माईक धरला पाहिजे किंवा किती अंतर ठेवून आपण उभं राहायला पाहिजे, आपल्या बोलण्यातला आवेश कसा असला पाहिजे, आपल्या बोलण्याचा टोन कसा असला पाहिजे, आपली भाषा कशी असली पाहिजे, आपण भाषेचं वैविध्य जे आहे ते कसं आपण आपल्या बोलण्यामध्ये आणलं पाहिजे, किती वेगवेगळ्या प्रकारे एकाच विषयाची मांडणी आपण करू शकतो, हे सगळं तुम्हाला वक्तृत्व, भाषण कला या अभ्यासक्रमामध्ये शिकायला मिळणार आहे टप्प्याटप्प्याने. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना सगळ्यांना एक सांगणं आहे की अ, खूप छान तुम्ही स्वतःला समृद्ध करून या अभ्यासक्रमातून बाहेर पडणार आहात. आणि अशा जेव्हा काही स्पर्धा येतील तेव्हा तुम्ही म्हणाल की अरे हे नक्कीच मी करू शकतो, ट्राय आउट करायला काहीच हरकत नाहीये, मला नवीन अभ्यास करायला मिळेल, नवीन माहिती शिकायला मिळेल, नवीन माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल, माझं जनरल नॉलेज वाढेल. हा विचार करून तुम्ही प्रत्येक वेळी अशा स्पर्धांमध्ये अगदी सहजपणे आणि अतिशय उत्साहाने भाग घेऊ शकाल. तेव्हा आपल्या पुढच्या वर्गामध्ये हळूहळू यातले जे वक्तृत्व कलेसंदर्भातले जे गुण आहेत, त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा हळूहळू आपण अभ्यास करणार आहोत, त्याची माहिती करून घेणार आहोत. तेव्हा आवर्जून यानंतरचे सगळे वर्ग जे असतील ते आवर्जून अटेंड करा. तुम्ही ते बघा, मार्गदर्शन घ्या आणि स्वतःलाच सांगा की येस मी उत्तम वक्ता होणार. धन्यवाद.